जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील एक घटना मन सुन्न करणारी आहे. लहानपणी बाबासाहेब आपल्या भावंडांसोबत वडिलांना भेटण्यासाठी निघाले होते. रेल्वेने ते मसूर स्टेशनवर उतरले. अंधार पडला होता, पण त्यांना घ्यायला कुणीच आले नव्हते. स्टेशन मास्तराने एका बैलगाडीवाल्याला त्यांना सोडायला सांगितले. बैलगाडी निघाली. रात्रीचा काळोख, पोटात भूक, घशाला कोरड, पण पाणीही नव्हतं. इतक्यात बोलता बोलता बाबासाहेबांनी सांगितलं, आम्ही महार आहोत. हे ऐकताच गाडीवाला संतापला. तो ओरडला, महारांनो, तुम्ही माझी गाडी बाटवली, मी पुढे जाणार नाही. त्या काळोखात लहान भीमराव आणि त्यांची भावंड घाबरून गेली. पण बाबासाहेबांनी धैर्याने गाडीवाल्याला दुप्पट भाडं देण्याचं सांगितलं. एक अट ठेवून तो तयार झाला. तो गाडीच्या मागे चालणार आणि लगाम मुलांनी धरायचा. ती रात्र बाबासाहेबांनी उपाशी, पाण्याविना आणि अपमान सहन करत काढली. तो जातीय अपमान त्यांच्या मनात खोलवर कोरला गेला. पण इतिहासाने एक दिवस वेगळंच दृश्य पाहिलं. सन 1941 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील कसबे तडवळे येथे बाबासाहेबांची परिषद ठरली. गावातील लोक गरीब होते, पण त्यांच्या मनात बाबासाहेबांविषयी अपार प्रेम होतं. मंडप नव्हता म्हणून दगडमाती टाकून स्टेज बांधलं. सजावट नव्हती म्हणून केळीच्या खुंट्या आणि आंब्यांची तोर